आज बोलायचं आहे ते आपल्याकडच्या संस्कारांबद्दल बोलायचं आहे आणि विशेषतः त्यातल्याही आपल्यावर होणाऱ्या दैववादाच्या संस्कारांबद्दल बोलायचं आहे. नीट बारकाईनं लक्षात घेतलं किंवा अगदीच ठोकळपणे जरी पाहिलं तर लक्षात येतं की आपल्या सगळ्या भोवताला आपल्या सगळ्या जन्माच्या पहिल्या श्वासापासून ते अखेरच्या श्वासापर्यंत चारी बाजूंनी आपल्यावर दैववाद कोसळत असतो. आणि ज्या देशांमध्ये अतिरिक्त दैववाद असतो तो आपल्याकडे आहे, त्या देशातल्या लोकांचं निरीक्षण केलं, आपल्या एकूणच गेल्या 1,500-2,000 वर्षांचा प्रवास पाहिला आणि आजच्या जगाच्या स्पर्धेत आपण कुठं आहोत, जगाचे इतर देश आणि आपण कुठं आहोत. आता एक देश आहे आपल्याला आणि हा देश कुठं आहे तर हा सुंदर लोकांचा देश आहे. हे मायाळू लोक आहेत, करुणेनं ओतप्रोत लोक आहेत. पण दुसऱ्या बाजूला हे चांगले लोक आहेत, एकमेकांना समजून घेणारे लोक आहेत. या देशात धर्मांची, जातींची, देवांची अशी कितीही भांडणं लावून दिली तरी हा देश संपत नाही. आणि या देशातले लोक अतिरिक्त धर्मवादाची जी भांडणं आहेत, अतिरिक्त जातवादाची जी भांडणं आहेत, अतिरिक्त दैववादाची जी भांडणं आहेत, त्याच्या फार टोकाला जात नाहीत, यादवीला जात नाहीत, उद्ध्वस्तपणाला जात नाहीत. हा देश टिकून आहे, खूप मायेनं टिकून आहे. तर दिसतं असं की माणसं चांगली आहेत, ती जपूनही घेतात, आधारही देतात, मदतही करतात. मग त्यात जात धर्म वगैरे आडवं येत नाही, देव आडवा येत नाही. पण या देशात दैववादाच्या, धर्मवादाच्या, जातवादाच्या, त्यातनं द्वेष, त्यातनं तिरस्कार, त्यातनं मारामाऱ्या, त्यातनं दंगली, एकमेकांना उणंधुणं बोलत राहणं, घाण म्हणत राहणं, या पद्धतीचा खेळ पुन्हा पुन्हा लाटांसारखं येत राहतो. आणि धर्म हा धंदा करून ठेवलेला आहे, देव हा धंदा करून ठेवलेला आहे. तर हे धंदेवाईक लोक, जे अशी लोक आहेत किंवा जगाच्या जीवावर, लोकांच्या कष्टकऱ्यांच्या जीवावर जगून बाणगुळासारखे जगणारे किंवा जळूसारखे जगणारे जे लोक असतात, स्वतः कष्ट करायचे नाहीत आणि चिकटून राहायचं कशाला तरी, आणि अतिशय भाकड कल्पना किंवा भाकड विचार, भाकड कथा यांच्या जीवावर जग चालवायचा प्रयत्न करायचा आणि माणसं मागच ठेवत राहायची मेंदूनं. या धंद्यावर जगणारे काही लोक आहेत ते पुन्हा पुन्हा या लाटा आणत राहतात. हा इतिहास आहे. म्हणजे बुद्धासारखा एक आदर्श माणूस, महावीरासारखा एक आदर्श माणूस, आणि 1,000 वर्षात तर खूप आदर्श माणसं, पंथ तयार झाले आहेत. ते पंथ धार्मिक नव्हते, म्हणजे ते काहीतरी एक देवबीव संकल्पना मानत होते, पण ती केंद्रस्थान म्हणून मानत होते. त्याच्या फार लाडात नव्हते पडलेले त्याचे किंवा कर्मकांड वगैरे. तर कर्मकांडांचं जे राडे आहेत यातनं मोकळे जगलेले, म्हणजे वारकरी पंथ किंवा महानुभाव आहेत, असे हे लोक, कबीर आहे, गुरु नानक आहे, बसवेश्वर आहे, या सगळ्यांनी देवबीव नाकारलेले आहेत. पण पांडुरंग ही वेगळी संकल्पना आहे वारकऱ्यांच्या दृष्टीनं, कृष्ण ही वेगळी संकल्पना आहे महानुभावांच्या दृष्टीनं. ती कर्मकांडी आणि दैववादी नाही आहे. पण पुन्हा त्या मिथकांचा गैरवापर तेच पंथ पुन्हा करताना दिसतात आणि तेही कर्मकांडी होतात. तर या लाटा आणणारे लोक इथं आहेत. तो एक उच्चवर्णीय पुरोहित वर्ग असतो सगळ्या धर्मांमध्ये, आणि तो लोकांना नादी लावत राहतो, कारण त्यांचा धंदा तोच आहे की हे लोक नादी नाही लागले तर कसं होणार. तर आपला विषय आहे की अतिरिक्त दैववाद ज्या देशांमध्ये असतो ते देश मागासलेले राहतात. तर आपण मागासलेले देश आहोत, प्रगतीपथावर नाही जात आपण, आणि आपले सगळे प्रश्नही नाही सुटत. खूप लोक या दैववादाचं मडकं हे लोकसंख्येवर फोडतात. गंमत अशी की लोकसंख्या ही समस्या नसते. अगदी शास्त्रीयदृष्ट्या किंवा व्यवहारीयदृष्ट्या पाहिलं तर लोकसंख्या ही समस्या नसते, आणि उलट आज भारताचा जो दबदबा आहे जगात तो लोकसंख्येमुळेच आहे. अर्थात ते मागच्या व्हिडिओत मी म्हणालो होतो की 2050पर्यंत ही लोकसंख्या 90 कोटीवर येणार आहे. परत ती चढ उतार लोकसंख्येचेही चालूच असतात. खूप भोंदू लोक आहेत ना, खूप बावळट लोक आहेत, आणि ज्यांना दैववाद दडवायचा आहे, धर्मवाद दडवायचा आहे, हे लोक ना लोकसंख्येचं काय करणार, लोकसंख्येचं काय करणार असं बोलत राहतात.
लोकसंख्येचा स्फोट आहे म्हणून समस्या आहे, अजिबात नाही. प्रत्येक माणूस कर्तबगार असतो, प्रत्येक माणसाकडं मनगट असतं आणि कुठलाही माणूस उपाशी नाही मरत आणि कष्ट करतोच. तर कष्टकरी माणसांची लोकसंख्या जास्ती असणं हा वाईट भाग नसतो. लोकसंख्याशास्त्र त्याचा नीट अभ्यास केल्यावर लक्षात येईल हे बोगस आहे. ज्यांनी ज्यांनी केलं नाही हे बाणगुळं होती. बाणगुळं असली संशोधनं करतात आणि सांगतात. त्यामुळे लोकसंख्या ही खूप मोठी समस्या आहे वगैरे असं गंडवायचं आणि मूळ मुद्द्यांकडनं दुर्लक्ष करायचं. मग जर लोकसंख्या एवढी आहे ना तर देशातला धर्म, जाती आणि देव या 3 कारणांसाठी होणारा खर्च आहे ना, एकदा बजेट काढा, ते बंद करा ना. माणसं जगवा ना, माणसाला किंमत द्या ना. माणसात देव शोधायची सवय आहे ना तुम्हाला, तिथं द्या ना किंमत. आणि तो सगळा पैसा इकडं देवाला कशाला लागतो पैसा? देवळं, मशिदीन, चर्चेस आणि गुरुद्वारे, विहार आणि अमुक तमुक बांधावं कशाला लागतं? त्याचे कर्मकांडन, त्यांना विजा द्या आणि त्यांना फरशा द्या. देवळं चिकणी, मशिदी चिकण्या आणि गावात घरं नाहीत लोकांना. तर माणसं जगवणं महत्वाचं आहे का देव? ते एक आहे की तिथला पैसा इकडं आणला ना तर देश सुखी होईल. लोकसंख्या आणि लोकसंख्येतलं खूप कमी लोक असतात, म्हणजे हे धर्ममार्तंड लोक, राजकारणी लोक आणि गुन्हेगार लोक हे फक्त बाणगुळासारखे आयते जगतात समाजाच्या जीवावर, समाजाला ओरबाडत राहतात. तो किती घटक आहे? धर्ममार्तंड किती असतील देशात, राजकारणी पुढारी किती असतील देशात आणि गुन्हेगार किती असतील देशात. बाकीच्या देशाचा विचार करा, तो कष्टकरी आहे, कामं करत राहतो, काही ना काही चालू असतं, प्रत्येक जण कष्ट करत असतो. म्हणजे क्रिकेटसारखा अतिशय भंपक खेळ आहे ना अशी लोकांनी बसून पाहण्याचा, त्याच्यात सुद्धा ती पोरं कष्टच करत असतात वर्षानुवर्ष. त्या खेळ आहे, करमणूक आहे, साहित्य आहे, नाटकं आहेत, चित्रपट आहे, यातले लोक कष्ट करत असतात. समाजातले मग शेतकरी आहेत, मजूर आहेत, कारागीर आहेत, पशुपालक आहेत, कारकून आहेत, कामगार आहेत, हे लोक कष्टकरी आहेत आणि यांचाच देश असतो. तर ही खूप मोठी लोकसंख्या आहे. ती बाणगुळांची लोकसंख्या फार कमी आहे आणि त्यांच्यासाठी मात्र या देशातलं आर्थिक भांडवल खूप वापरलं जातं, हे लक्षात घ्या. म्हणजे दैववादात काय दडलंय ते यांचे धंदे दडलेत आणि त्यांच्याकडे किती अमाप संपत्ती असं याला मोजमापच नाही. आणि ते लावून देत राहतात भांडणं, सारखा आपला धर्मद्वेष, देवांचा द्वेष आणि जातींचा द्वेष याच्यात अडकवून ठेवायचं. ते राज्य करत राहतात, आईतं बोरबडत राहतात. ते या बाजूनही देशानं सावध झालं पाहिजे असं मला वाटत राहतं. आणि देव, तुम्ही जर देव आहे असं मानत असाल ना तर देव कुठल्याही आरतीची, पूजेची, प्रार्थनेची अपेक्षा करत नाही. तो जर तुमचा सगळ्यांचा बाप आहे तर त्यानं सगळ्यांना समान लेखलं पाहिजे, समान वागवलं पाहिजे. तसं देवाकडनं होत नाही, धर्मांकडनंही होत नाही. धर्मात सुद्धा एका कुठल्याही धर्मात ना स्वतःच्या भेदांच्या इतक्या उतरंडी आहेत ना, एक जण दुसऱ्याला कधी बरोबरी समजत नाही. नुसते एका धर्मात सुद्धा, दुसऱ्या धर्मांना तर जाऊ देते, दुसरे धर्म गेले तेल लावत. तुमचं स्वतःचा धर्म आहे ना, त्या तुम्ही एकदा तपासून घ्या. कुठल्याही धर्मात आहे ना सगळ्यांना समान लेखलंच जात नाही. आणि ही अक्कल तुमच्या धर्मांचे देव तुम्हाला देत नसतील ना तर ते एक तर देव बावळट आहे आणि किंवा नियंत्रण नाही किंवा तो नाहीच आहे. तर मुद्दा असा आहे की दैववादातनं देश बाहेर आले पाहिजेत आणि जे जे दैववादातनं बाहेर आले ना त्याने विकास केला, समृद्ध झाले, माणसं सुखी, आनंदी, भरपेट जेवून शांत झोपणारी माणसं, कष्ट करणारी माणसं, असा देश असला पाहिजे. एक जन्म मिळाला आहे ना तो मरेपर्यंत आरोग्यपूर्ण जगणं, आनंदी जगणं, प्रसन्न मेंदूनं जगणं, शांत मेंदूनं जगणं, माणसांमध्ये गोड पद्धतीनं वावरणं आणि सगळ्या समाजात सुंदर जगून मग निवृत्त होणं, 100 वर्ष पूर्ण करून मरणं, हे खरं आयुष्य आहे ना. या आयुष्याला काय लागतं? तर आत्ताच्या काळात चलन लागतं, कष्ट लागतात, कष्टाचं चलन होतं. प्रश्न मग ते आरोग्य व्यवस्था चांगली असतं, शिक्षण व्यवस्था चांगली असणं, शेती, रासायनिक अन्न खातो आपण, रासायनिक फळं खातो, त्या रासायनांचे पुन्हा आजार होतात. म्हणजे दैववादी असलेल्या देशात सुद्धा भ्रष्टाचार खूप होतो. सगळे देव मानतात पण सगळे पापी पण आहेत आणि अनेक प्रकारचे पापं करतात. दुधात भेसळ करणं, असे कितीतरी भेसळींचे प्रकार. अन्न शुद्ध मिळत नाही आता, चांगलं ओरिजिनल पक्क छान असं अन्न नाही मिळत. फळं चांगली नाहीत, हवा चांगली नाही, पाणी चांगलं नाही आणि देव पण आहेत. तर देव तर स्वतः काहीच करत नाही. धर्मांनी सांगितलंय नैतिक वागा, नैतिक वागा. तुम्ही धर्मांचे एकदा तपासण्या करून घ्या किती अनैतिक वागतात लोक.
मुखवट्यानं सगळे शुद्ध आणि पवित्र वगैरे असतात, अंतर्गत काय काय चालू असतात, चोऱ्या करतात, भ्रष्टाचार करतात, दुसऱ्यांना फसवतात, गंडवतात, व्यवहार काय तुमचे आर्थिक, भांडणं करतात, घरात भांडणं, बाहेर भांडणं, जातींची भांडणं, धर्मांची भांडणं, कुटुंबांची भांडणं, एका घरात सुद्धा वाटण्यांची भांडणं, नवरा बायकोची भांडणं, नणंद भावजायांची भांडणं, सासू सुनांची भांडणं, मुलांची नाईबापांची भांडणं. देव आहे तर हे सगळं बंद झालं पाहिजे ना. आणि मुळात मला नेहमीच वाटत राहतं की देव आहे आणि त्याच्यावर तुमची श्रद्धा आहे आणि देवच सगळं काही करतो असं तुमचं ठरलेलं आहे, तर तुम्ही दवाखाने, न्यायालय कशाला लागतात तुम्हाला, पोलीस? खरं देव न्यायनिवाडा करील ना. आणि तुमचा विश्वास आहे देव पाप्याला शिक्षा देईल, मग देईल ना. मग पाप्याला जगवा. त्याच्यासाठी कायदे, पोलीस आणि खटले, मग ते अनेक खटले प्रलंबित पडलेत वगैरे वगैरे, त्याच्याकडे लक्ष नाही. ह्या दैववादामुळंच त्याच्याकडे लक्ष नाही. आपली कुठलीही व्यवस्था सुंदर, शांत, सरळमार्गी आणि कायद्यानुसार चालते असं होत नाही. कारण अतिरिक्त दैववाद. काय देवाच्या मनात असेल तसं होईल. आपले दवाखाने पण भोंदू आहेत. तुम्ही आता मोठमोठे इथे पैसे कमवायचे कत्तलखाने म्हणून हॉस्पिटल्स बांधून ठेवलेले आहेत देशात. तुम्ही गेलात हॉस्पिटलमध्ये, तिथं देऊळ असतं एक बारकं, तिथं लोक नोटा वाहत असतात. मग डॉक्टरकडे जायचं कशाला, ते त्यालाच सांगायचं बरं कर मला. आणि डॉक्टरही आपल्याकडचे बावळट आहेत बरं का, बेधडक सांगतात आता आमच्या हातात काही नाही, ते वरच्याची मर्जी. आणि मग तू कशाला डिग्री घेतली भाऊ? सगळ्यांना तू सांग ना, मरण ही नैसर्गिक गोष्ट आहे, निसर्गता मरण येण्याची शक्यता आहे. तू सांग ना, तुझ्या ज्ञानाच्या बळावर लोकांना आधार दे, बोल ना लोकांशी. आणि कुठली कार्यालय बघा, कुठली ठिकाणं बघा, देवाचे फोटो बिटो लावलेले असतात. देवाचे फोटो, देवाला आकार उकार असतो. आणि ती लोकांची श्रद्धा आहे म्हणा, काहीतरी लागतं ना समोर, कशाला? ती सृष्टी आहे, देव आहे, तुम्ही देव माना ना. कोण जो अज्ञात आहेस तू वगैरे असं बोला ना. अर्थात त्याला माझा विरोधच आहे, त्या अज्ञात बिज्ञात काहीच नाही आहे. पण तुम्ही मांडणारच. मग फोटो बिटो, मूर्त्या बिरत्या, मग ते काय मंत्र लिहिलेले, अल्ला बिल्ला असं काहीतरी लिहिलेले, फ्रेम्स, क्रॉस, कशाला लागतात? आणि पेशंट काय, पेशंट येणार, मग त्यांना ते तिथं देवळात जायचं, ते देव असतो तिथं व्हायचं काहीतरी. अब ऊपर वाले के हात में आहे. काय ऊपर काय आहे, वर काही नाही आहे, पोकळ आहे सगळं. तर या अतिरिक्त दैववादाचं माणसाच्या संस्कारांमध्ये ते इतकं आहे आपल्या भारतीय माणसांच्या, की आपण भेकड आहोत, आपण साहसी नाही आहोत, आपण विचारशील नाही आहोत, आपण तात्विक नाही आहोत, आपण समजूतदार नाही आहोत. खूप नुकसान झालंय, मानसशास्त्रीय खूप नुकसान आहे. आपण धाडसी पण नाही आहोत, आपण संशोधक पण नाही आहोत. तर याचा जरा विचार करूया ना. माझा देवधर्म मानणाऱ्यांवर राग नाही आहे बरं का, म्हणजे कृपया माझ्या बोलण्यावर असं हे होऊ नका, नाराज नका होऊ की याचा खूपच राग आहे. पण आपण काय झालो एकदा अभ्यास करूया ना. आणि 2026 चाललं आहे, आधुनिक आहोत आपण. तर जरा विचार करूया ना, आपलं जगणं काय आहे, काय होतंय आपलं. मध्ये मी म्हणालो होतो कधीतरी की आम्ही एकदा अहवाल तयार केला, एक सर्वेक्षण केलं एक. त्यात लक्षात आलं, देशातला सगळ्यात गरीब कुटुंब आहे ना, देशातलं सगळ्यात गरीब कुटुंब दरवर्षी देवधर्म आणि कर्मकांडांच्या नावाने 35,000 रुपये खर्च करतं. हे 2 वर्षापूर्वीचा अहवाल आहे. एक कुटुंब दरवर्षी कुठल्या ना कुठल्या निमित्तानं कर्मकांड, देव, धर्म आणि सगळ्या धर्माचे लोक, किमान सगळ्यात गरीब माणूस, सगळ्यात गरीब कुटुंब 35,000 रुपये वर्षाचा खर्च करतं. हेच 35,000 त्यांना घर, त्याची दुरुस्ती, अन्न, दूध, फळं, आरोग्य यासाठी वापरले तर. आणि माझ्याकडे फोन येत राहतात किंवा अक्षरमानवकडे खूप लोक 2 पद्धतीच्या मदती मागत राहतात. एक, शिक्षणाला मदत करा आर्थिक, आणि आरोग्याची मदत करा, आरोग्याला मदत करा. या दैववादाचा सगळा पैसा जरी वापरला ना, तर आपली दवाखाने नीट होतील, आपल्या शाळा नीट होतील, आपल्या सगळ्या यंत्रणा नीट होतील. दैववाद हाच मुळात भ्रष्टाचार आहे.
माणसानं स्वतःशी केलेलं आणि आपल्या मुलांवर तेही संस्कार करत राहतो आपण. मला संस्कारांच्या बाबतीत बोलायचं आहे. अतिरिक्त संस्कार आहेत. प्रत्येक घरात देवघर आहे, प्रत्येक घरात, आणि तरी भांडणं चालू आहेत, त्यांच्यासमोर अनैतिक कृत्य चालू आहेत. वाईट वाटतो. ते फोटोतले देवही काही करत नाही आणि या पाप्यांना त्या देवांची भीती पण वाटत नाही, आणि प्रत्येक घरात भांडणं, अशांतता आहे, ते चालू आहे. फार मजेशीर आहे. खूप गोष्टी आहेत माझ्याकडे. मुहूर्तावर लग्न करायचं, मुहूर्तावर लग्न करायचं, मंत्रोच्चारांनी लग्न करायचं, वगैरे वगैरे. कुठल्या घरात भांडणं होत नाही. असं एक जोडपं आहे का की लग्न झाल्याच्या दिवसापासून मरेपर्यंत एकदाही भांडण नाही झालं, एकदाही अशांत मेंदू झाला नाही, एकदाही संशय घेतला गेला नाही, अहंकार पुढं आला नाही? आहे का एखादं? मुहूर्तावर करायचं म्हणा, ते दैवी असतं, आणि मुहूर्तावर लग्न केलं की पवित्र असतं. कोणाची घरं सुखी आहेत? स्वतःचं घर तपासून बघा, आपण शांत आहोत का आणि सुखी आहोत का? आणि एवढे धर्म कर्मकांड करतो आपण, आणि सगळ्यात गोष्टीत कर्मकांड आहेत. परीक्षेला जायचं असेल पोरांनी तर परीक्षेच्या आधी प्रत्येक घरातनं धर्माचं काहीतरी केलं जातं. देवाच्या पाया पड, हां, हो, कलमा पड, हां. परीक्षेला जाऊन असतात पोरं. तर तो जुना आकडा आहे, आता किती आहे मला माहीत नाही. 10वीला जर समजा महाराष्ट्रातली 15 लाख पोरं बसणार असतील तर त्यातली 9 लाख नापास होतात. हो, ही प्रमाण आहे. आणि सगळ्यांनी आपापले देव मानलेले असतात, देव पाळलेले असतात, आणि नमस्कार करून गेलेले असतात परीक्षेला, आणि तरी 9 लाख पोरं नापास होतात. आणि आईबाप मग फटके जडून अभ्यासात कमी पडला. अरे नाही, देवाकडे काही दोष द्याल की नाही घरातल्या? एवढा त्यांना मनोभावे नमस्कार केला, आणि एवढे दिवे लावले, आणि एवढं सगळं वाकून हे केलं, नमस्कार केला, वंदन केलं. बरं, त्याची श्रद्धा खरी आहे ना. देवांचं जायला पाहिजे ना परीक्षेला, त्याला मदत केली पाहिजे, 100% मार्क पडले पाहिजेत प्रत्येकाला. किंवा बलात्कार होतात बघा, किती दैववाद असावा, बलात्कार होतात. मिनिटाला 3 बलात्कार होतात भारतात. जगभरचं प्रमाण काय असेल? बरं, हे नोंदणीकृत बलात्कार आहेत, जे नोंदीलाच येत नाहीत, कायद्याच्या याच्यातच येत नाही, असे कित्येक बलात्कार असतील. बाई ही जणू बलात्कार करून घ्यायला जन्माला आलेली व्यक्ती आहे. तर बलात्कार करून घेणारी जी स्त्री आहे ना, ती पण कुठले तरी देव मानत असते, आणि तिच्यावर बलात्कार करणारे लोकही कुठल्या तरी धर्माचे, देवाचेच असतात. मला नेहमी प्रश्न पडतो की बलात्कार जी पीडित बाई आहे, तिला वाचवायला का नाही येत देव? किंवा आपल्या सगळ्या वाहनांवर कुठल्या ना कुठल्या देवांची नावं लिहिलेली असतात, देवांचे फोटो असतात, देवांची प्रतीकं असतात, चिन्ह असतात, आणि अपघात होतात. दरवर्षी भारतात 11 लाख लोक मरतात म्हणे अपघातात. 11 का 12 लाख लोक मरतात, म्हणजे महिन्याला 1 लाख लोक. गाडीत देव असतो, गाडीचा चक्का जोर झालेला असतो, देव मात्र सुखात गाडीत बसलेला असतो. आणि बऱ्याचदा तर तीर्थक्षेत्रांची यात्रा करणाऱ्या लोकांच्याच गाडीला अपघात होतात. हे गेलेले असतात देवाला, गाडीत एक देव बसलेलाच असतो, वर लिहिलेलं पण असतं काहीतरी, अमुक प्रसन्न तमुक प्रसन्न, आणि तरी माणसं मरतात. तर एवढे सगळे पापी असू शकतात का 12 लाख लोक? पापांना शिक्षा देतो म्हणे देव. देव का मग पाप्यांना शिक्षा देतो? बाप नाही, देव समजावून सांगत नाही पाप नको करू म्हणून. देवाकडे तेवढी अक्कल नाही किंवा तेवढी ताकद नाही का? वावर नाही का त्याच्याकडे? माणसांचे मेंदू दुरुस्त ठेवावे आणि त्याला पापापासून. आणि लोक सांगतात धर्मांनी चांगले संस्कार होतात, देवांच्या भीतीमुळं तरी जग चांगलं चालतं. कुठं जग चांगलं चालू आहे? कुठं जग चांगलं चालू आहे? कोण ना कोण नडतं कोणाला ना कोणी फसवत राहतं, काही घाबरत नाही. व्यापार बघा ना. मी मध्ये ऐकलं होतं मुंबईची रोजची दुधाची गरज ही 85 लाख लिटर आहे रोजची. आता हा जुना आकडा आहे थोडा, आता किती आहे मला माहीत नाही. 85 लाख लिटर दुधाची गरज आहे मुंबईची. प्रत्यक्ष मुंबईला पोचतं 15 लाख लिटर. ते उरलेलं दूध येतं कुठून? म्हणजे किती व्यापारी, शेतकरी, नोकरदार, आणि किती एकमेकांना नडत असतात, एकमेकांना फसवत असतात, आणि धंदे करून घेण्यासाठी, ओरबाडण्यासाठी. देवाचं लक्ष आहे की नाही याच्याकडे? ते अतिरिक्त दैववादामुळं आपण एकतर भ्रष्ट होतो, आणि दुसरी गोष्ट भेकड पण होतो. आपल्यातली संशोधक वृत्ती, आपल्यातली साहसी वृत्ती, मुलं उभं राहणं,
ते होत नाही. नाही, देवधर्मावर चिडून नाही बोलत आहे बरं का. फक्त एकदा शांतपणे विचार करा की कुठं फसलंय सगळं. याची गरज आहे का? तुम्ही देव कोपऱ्यात मानायला हरकत नाही ना. पण देवाच्या नादी किती लागणार आहे? लहानपणापासून दैववादी करायचं पोरं. आपल्या गोष्टी पण तसल्यात, देवाधर्माच्याच गोष्टी. चांगल्या कथा लिहिल्या, चांगल्या मुलांसाठी साहित्य नाही आपल्याकडे. एक तर अतिशय बालिश बडबड गीतं लिहिली जातं. चांगलं साहित्यच नाही आपल्याकडे, नायकच नाही आहेत. एक तर पुराणातले नायक, नाही तर इतिहासातले नायक. आत्ताच्या काळात एखादा काल्पनिक नायक उभा करून पोरांना प्रेरणा दिला असं साहित्यच नाही. बालसाहित्य नाही, कुमार साहित्य नाही, युवा साहित्य नाही. काहीतरी आपलं एक होता बेडूक, तो राहिला खडूक खुडूक. असल्या काहीतरी बालिश कविता लिहायच्या आणि संस्कार, काही संस्कार बिस्कार नाही. आणि सतत आपलं दैववादाच्या गोष्टी सांगायच्या. आणि देवावर भरोसा. म्हणजे ते क्रिकेट खेळणारे ते आठवतात मला. शतक ठोकून झालं की आभाळाकडे पाहायचं. शून्यावर आऊट झाल्यावरही आभाळाकडे पाहिलं पाहिजे ना. काय ते म्हणत असतील मनात वर पाहून कोणाच ठाऊक. म्हणजे शतक झाल्यावर कदाचित आभार मानत असतील. मग शून्यावर आऊट झाल्यावर मग शिव्या घातल्या पाहिजेत ना, किंवा आभारही मानले पाहिजेत की बरं झालं आज शून्यावर आऊट केला मला, तू बाद केला किती ना. आणि मग ती स्पर्धा आणि सारखी दुसऱ्याशी स्पर्धा तुमचा मनाचा जळजळाट तयार करते. दुसऱ्यांबद्दल हिणकस भावना तयार करते, राग तयार करते. आणि तुमचा दैववाद या रागावर नियंत्रण नाही येऊ देत. आणि तुमच्या कर्तबगारीचं श्रेय तुम्ही पुन्हा देवाला देणार. परीक्षेत पास झाला पोरगा 100% गुणांनी की चल 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 नमस्कार घाल. अरे ते पोरग राबले ना. तर राबण्याला पलायनवादी स्वरूप येतं, ते दैववादामुळे येतं. ते बेकार आहे, यातनं बाहेर आलं पाहिजे. पोरं संशोधक होत नाही आहेत याचा विचारच नाही करत आहे कोणी. काही भारतानं शोधलेलं नाही म्हणत राहतो मी. का झालंय तर अतिरिक्त दैववादात अडकवले, सतत घाबरट. पुढच्या क्षणी काय होईल काय होईल काय होईल. आणि खूप लोक मला सांगतात, म्हणजे माझ्याबरोबर बसले गप्पांना की ते लोक मला ओळखत असल्यामुळं तुम्हाला नाही आवडणार सर असं काहीतरी म्हणतात. पण काय आहे ना, आई वडील आहेत ना आमचे म्हातारे, त्यांच्यासाठी थोडं कर्मकांड करावं लागतं. आईबापांना थांबवता येत नाही, आईबापांना बाहेर काढता येत नाही तुम्हाला. कारण आईबापांची कर्मकांड तुम्ही त्यांच्या हौसेसाठी किंवा त्यांची इच्छा राखण्यासाठी करत राहणार, बोगस कर्मकांड. ती तुमची नातवंड त्यांची नातवंड पाहणार आणि ती परंपरा तशीच चालू ठेवणार. म्हणजे उचकी लागल्यावर कुणी आठवण काढली बरं, असला बावळटपणा आहे. हात खाजवायला लागल्यावर पैसे मिळणार. अरे पित्त झालंय तुला, तुझ्या शरीरात विकृती आहे काहीतरी म्हणून तुला खाज सुटली आहे भाऊ. तुझ्या जठरात, तुझ्या यकृतात काहीतरी गडबड आहे म्हणून तुझे हात खाजवतात. तळहात खाजवल्यावर पैसे कापून मिळतात म्हणे. कावळा ओरडायला लागल्यावर पाहुणे येणार. किती जावं लांबपर्यंत. अंगात येणं, देवऋषी हे लोक तर बसलेच आहेत. त्या अंगात येण्याची कारणं शास्त्रज्ञ सांगतायत. अरे त्या बाईला सुख नाही आहे, त्या बाईला मनशांती नाही आहे, एन्झायटीचा प्रकार आहे तिच्या अंगात येणं. म्हणजे थोडक्यात थोडंसं वेळ लागल्यासारखं येते. ती घाबरली आहे, तिला अनाथ वाटतंय. तर घरच्यांनी आधार दिला पाहिजे ना तिला. तर देव आला म्हणे अंगात, देवी आली अंगात. आणि मग ते फकीर आला, साधू आला, आणि कोणतरी बुवा आला, आणि बाबा आला. आणि देवऋषी बसलेच आहेत कर्मकांड करायला. मग काळी जादू, पांढरी जादू, पिवळी जादू, हिरवी जादू, भगवी जादू, नुसती जादू आहे. लिंब उतारे टाका. छान आहे. यांना हाणलं पाहिजे. कुठल्या गावातनं कोणी संशोधक तयार झालेत का? त्या गावाच्या भल्याचं काही केलंय का? एका गावाचा कुठल्याही कर्मकांडांवर, देवावर किती खर्च होतो? म्हणजे ग्रामपंचायतीनं हा खर्च करावा का? पंतप्रधान नावाचा जो बोगस माणूस बसलेला आहे तो तर धर्मच करत हिंडत राहतो. त्याला संविधानानं बंदी आहे. तो संविधान मानत नाही, कायदे मानत नाही. कुठल्याही राजकीय सरकारी पदावर बसलेल्या माणसांनी कुठलंही धार्मिक कृत्य करायचं नाही.
तुमच्या न्यायालयात जा, टिळा लावून बसलेला न्यायाधीश असतो तिथं, त्याला बंदी आहे ती. तर त्याचं व्यक्ती स्वातंत्र्य घरी. देशात स्वातंत्र्य नावाची भानगड नाही. व्यक्ती स्वातंत्र्य, देश म्हटल्यानंतर त्याचे कायदे, त्याचे नियम, त्याचं संविधान, त्याची आचारसंहिता, समाज असंच असलं पाहिजे. ते जाऊन बसलेले असतात पोलीस कार्यालयात, ते असंच असतं सरकारी कार्यालयांमध्ये. सत्यनारायणाची पूजा काय घालतात आणि काय काय करतात. आणि रेल्वेत नमाज पडू द्या, रस्त्यावर नमाज पडू द्या, आणि भोंगे. प्रश्न मला असा पडतो, आता भोंगे बिंगे स्पीकर बिकर हे गेले 150-200 वर्ष शोधलं. बरं, हे शोधलं ते भारतातल्या दैववादी लोकांनी नाही शोधलं. ते डुकरं आणि गाया इमानदारीत एकाच चवीनं खाणारे जे लोक आहेत ना, युरोपियन, त्यांनी शोधलं, यांना दिलं. मला साधा प्रश्न पडतो की भोंगे जवळ शोधले नव्हते या गाया आणि डुकरं एकत्र खाणाऱ्यांनी, तोवर यांचे जे देव आहेत ना, अल्लाह किंवा परमेश्वर कुठल्याही धर्माचे, यांनी दिलेल्या अजानी, यांनी केलेल्या आरत्या पोचत नव्हत्या का? नंतर यांच्या लक्षात आलं की आपले देव बहिरे झाले, तर आता भोंगा लावलाच पाहिजे. किती असेल ना. आणि त्याची स्पर्धा पुन्हा भारतात ते मुसलमानांचे भोंगे वाजतात म्हणून आम्ही पण सगळेच भोंगे बंद केले पाहिजे. तुम्हाला साधा प्रश्न पडत नाही का, तुम्ही ज्या धर्माचे आहात ना, भोंगे आत्ता शोधले गेले 100-150 वर्षात, तर भोंगेच्या 100-150 पण नाही. तर भोंगे नव्हते तेव्हा तुमचे देव कसला आवाज ऐकत होते, आणि तुम्हाला भोंगे का लागतात ते देवाला तर सगळं कबीरानं लिहून ठेवलंय ना, मुंगीच्या पायातल्या घुंगरांचा आवाज सुद्धा देव ऐकतो. तर तुम्हाला कशाला बोंबलावं लागतं भोंग्यांवर, आणि अशांतता माजवून टाकायची, प्रदूषण करायचं, ध्वनी प्रदूषण, आणि सतत विचार नाही. प्रत्येक घरात माणूस आजारी असतो. हे एक नवीनच आहे. एवढा दैववादी देशाला वाचवायला आलेला नाही. आज अशी परिस्थिती आहे, तुमचं कुठलंही कुटुंब घ्या, ते दवाखान्यांचाच बळी आहे, औषधांचाच बळी आहे. एकही घर असं नाही की जिथे एकही आजार नाही. असं निरोगी घरं मी पाहिलीत. 80पर्यंत एवढा दैववाद वगैरे नव्हता. सगळी देवडं, थडगी बिडगी, दर्गा बिरगा पडून असायच्या. 80ला नव्यानं उठाव घेतल्या. हे जे आडवाणी बिडवाणी लोक आहेत ना, हे RSS लोक, यांनी एकदम धर्माला उठाव आणला. कारण तो धंदा आहे मुख्य धर्म. इतका पैसा, इतका व्यापार आहे तो मोठा, आणि खूप लोक जगतात म्हणे. अरे बंद करून बघा ना, दुसरे रोजगार करतील ना. कुठल्या तरी व्हिडिओत म्हणालोच ना मी, रोजगाराच्या लाखो संधी आहेत ना दुसऱ्या. करा ना दुसरं काहीतरी. देवळाबाहेर बसलेले जे व्यापारी असतात त्यांचं काय होणार, तेवढ्यावर जगता. आणि मग फुलं कुठं हे करणार, फुलांचा तेवढाच उपयोग असतो का देवावर व्हा म्हणून? दुसऱ्या अनेक लाखो प्रकारचे उपयोग आहेत. औषधी आहेत, अत्तरं बनतात, तेलं बनतात, लाखो उपयोग आहेत. करा ना. तिथं वाया जातं ते निर्माल्य होऊन, चादर चढानी पडती मजार पर, आणि ते जातं वाया, कचरा होतो त्याचा. वापरा ना इकडं. आणि मधमाशांना खाऊ द्या ना. मधमाशा होईनात. मधमाशा असल्याशिवाय निसर्गाचा, पर्यावरणाचा, शेतीचा, उद्योगधंद्यांचा विकास होत नाही. पोळीच्या पोळी दिसायच्या, आता दिसतच नाहीत, कारण तुमची फुलं चालली निर्माल्य होऊन. सोडा ना त्यांच्या मधमाशांसाठी फुलं मोकळी, वनस्पती सोडा मोकळ्या. मधमाशी हा निसर्ग चक्र चालवणारा मुख्य कीटक आहे. फुलपाखरं, मधमाशा, हे फार महत्त्वाचं आहे. ती पण अक्कल येत नाही तुम्हाला. दैववाद. आणि त्यांचं काय पोट भरणार? भरतील दुसरं काहीतरी करून, मजुऱ्या करतील ना. मजुरी करणं हे प्रतिष्ठेचं आहे. आणि मग नारळांचं काय होणार? पितील पाणी लोक, आरोग्यपूर्ण. सलाईनच्या बाटली इतकं ताकद असते शाळेत एका नारळात. द्या नारळ पाणी काढून लोकांना. उपयोग आहेत ना दुसरे, पदार्थ बनवता येतात, खाता येतात. तिथं कशाला एवढे नारळ वाया घालवायचे आणि ते पाणी वाया घालवायचं एवढं. उदबत्त्या लावायच्या, त्यानं प्रदूषण करायचं. एकात्मता कशी आहे, तर उदबत्त्यांची एकात्मता अशी मी म्हणालो होतो. जगातला असा एकही धर्म नाही की ज्याच्यात, भारतातलं तरी, उदबत्ती लावत नाहीत. सगळ्या देवांना उदबत्त्याच लागतं, सगळ्या धर्मांच्या. आणि दिवा लावावा लागतो. आणि मग काही देवांना तर तुपाचे दिवे वेळ लावायचे. गाव अंधारात, घर अंधारात, समाज अंधारात, पण देव मात्र उजेडात पाहिजे.
त्याला रात्री कुठं बाहेर जायचं असलं आणि चाच पडून पडला बिचारा देव तर त्याच्या तिथं दिवे लावलेले असतात, झगमगाट असतो. एवढी वीज, खेड्यांना वीज नाही पण देवळांवर झगमगाट, भोंगे, त्यात इतकी लाईट जळत राहते. एका बाजूला म्हणायचं गावांचा विकास नाही झाला, पाणी नाही पोहोचलं, शेतीला बियाणं नीट मिळत नाही, वीज नाही आहे, रस्ते नाही आहेत, आणि दुसऱ्या बाजूला हे चालू. ते विज्ञानाचं जाऊ द्या हो, तुमच्या मूलभूत गरजांचं तरी. कुपोषितांची संख्या एकदा काढा, आत्महत्या करणाऱ्यांची संख्या एकदा काढा, ॲनिमिक होऊन माणसं किती जगतायत, किती आजारी पडतायत, दवाखान्यात जात आहेत सतत, आणि खोटी औषधं, नकली औषधं, औषधांचा बाजार, त्याचे बळी आहोत आपण. आरोग्यपूर्ण जगणं, शांत मेंदूनं जगणं, याच्यातनं दैववाद. मग ते तुमच्या परीक्षा, नोकरीला लागलं तरी मग वाहनं घेतलं, वाहनं बनवायची ते डुकरं आणि गाया खाणाऱ्यांनी, आणि मग हे शाकाहार मांसाहाराची भांडणं करत बसलेले जे बावळट आहेत ते वाहन घेणार आणि घेतल्या घेतल्या त्याच्या पूजा बिजा करत बसणार. अल फातिहा सुरू, आणि पुढे झडकून मारतातच. 11 लाख लोक मारतात, 12 लाख लोक वर्षाला. वाहनाला ते मग टिळा बिळा लावणार, स्वस्तिक काढा, फुलं वाहा, लिंब वाहा, अमुक वाहा, नारळ फोडा, काय काय आरती वाहा. तुम्ही शांतपणे विचार करा की या कृत्यांचा खरंच गरज आहे का? मला स्वतःला एक वाटतं, ते एवढं सांगतो थांबतो. तुम्ही मनापासून प्रामाणिक असाल, प्रामाणिक, ते धाडसी बिडसी राहू द्या, साहसी धाडसी संशोधक जाऊ द्या खड्ड्यात, तुम्ही मनापासून प्रामाणिक आणि नैतिक असाल ना, तुम्हाला देवाची गरज नाही वाटणार, तुम्हाला धर्माची गरज नाही वाटणार, तुम्हाला जातीची गरज नाही वाटणार. तुम्ही नैतिक असणं, प्रामाणिक असणं, पारदर्शी असणं, खुल्या स्वभावाचे असणं, चांगलं बोलणं दुसऱ्यांबद्दल माया असणं, कणव असणं, करुणा असणं, आपुलकी असणं, समजुतीनं एकमेकांच्या हातात हात देण्याची सवय असणं, माणूस म्हणून एकमेकांना सन्मान देण्याची सवय असणं, आणि देशाचे कायदे नियमानं पाळणं, समाजाची आचारसंहिता आहे नैतिकतेची, ती पाळणं, कायदे नियमानं पाळणं. कायदे तुमच्या वाईटासाठी केलेले नसतात, कायदे नेकीनं पाळणं. आणि तुम्ही बघा, जिथं जिथं कायदे आपण मोडतो तेवढं आठवा, सिग्नल मोडण्यापासून पोलिसांना चिरीमिरी देण्यापर्यंत काय चुका आहेत हे आपलं आपण तपासा. शेजारच्या घरात कचरा टाकू नये, कचरा करू नये, रस्त्यावर कचरा फेकतात, तुम्ही कितीही कचऱ्याची व्यवस्था करा. या सगळ्या पुण्यात तुम्हाला कुठल्याही गल्लोगल्ली कचऱ्याचे ढिगारे दिसतील, गाड्या येतात, सगळं आहे. आपण कचरा करतो आहोत, कुठं थुंकतो आहोत, घाण करतो आहोत, कुठेही उभं राहून हाकतो आहोत, मुततो आहोत. काय जे उभं राहून हाकणं नाही, बसून चाललंच आहे. कुठं व्यवस्था आहेत का? महिलांसाठी मुताऱ्या आहेत का? महिलांसाठी निवासाची सोय आहे का कुठं? का एखादी महिला गेली एकटीच फिरायला, तिच्यासाठी सोय नाही, महिला एकटी जाऊ शकत नाही, इथपर्यंत आहे. तर नैतिक जगणं, प्रामाणिक जगणं, पारदर्शी जगणं, कायदेशीर जगणं, याची अंमलबजावणी झाली, ते जर संस्कारांमध्ये आलं ना आपल्या, तर मला नाही वाटत दैववादाची गरज आहे. मग माणसं भेकड पण नाही जन्माला. प्रामाणिक माणसं भेकड नसतात, अप्रामाणिक माणसं भेकड होतात. तर अप्रामाणिकपणा हा मानवी गुण आहे, दैवी नव्हे. ते तुम्ही ठरवून होऊ शकता प्रामाणिक, कट्टर होऊ शकता प्रामाणिकपणावर, पारदर्शीपणावर होण्याचा प्रयत्न करूया ना. आणि मुलांना ते शिकू. आमच्यासारखे गेले आमच्या गेल्या गौऱ्या कब्रस्तानात, आमच्या पिढ्या द्या सोडून. पण जी नव्यानं जन्माला येणारी मुलं आहेत ना, त्यांना आदर्श करूया ना, त्यांना चांगले संस्कार देऊया ना, मानवतेचे संस्कार देऊ, माणूसपणाचे संस्कार देऊ, सन्मानाचे संस्कार देऊ, भेदरहित संस्कार देऊ, त्यांना माणूस म्हणून किंमत देऊ. स्त्री पुरुष भेद नाही करणार, जातीचा नाही, धर्माचा नाही, प्रदेशाचा नाही, देशाचा नाही, मानवजात सगळी एक आहे, आणि आनंदानं जगायचे संस्कार. आणि तू घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, असं आईबापांनी म्हणायला पाहिजे, समाजानं म्हणायला पाहिजे. उभा राहा रे मुला, उभं राहा ग मुली, असं करून उभं केलं पाहिजे. छान होईल ना. याची गरज नाही हो काल्पनिक गोष्टींची. आणि त्यातनं जे मानसिक परिणाम झालेत आपल्यावर, हे माझ्याबद्दल असं म्हटलं जातं की मी धर्मांच्या विरोधात लिहितो. मी धर्मांच्या विरोधात कधीही लिहिलो नाही, कारण धर्म ही फालतू गोष्ट आहे माझ्या दृष्टीनं, नाहीच आहे अस्तित्वात ती. धर्म कोणीही पाळत नाही बरं का. खरा कट्टर धर्म पाळणं अवघडच आहे. धर्माचं ढोंग करणारी जगात सगळीकडे आहेत, सगळ्याच धर्मात आहेत. तर मला त्याचा राग आहे. एक तर तुम्ही पाळा तरी ना, तुमच्या धर्मानं सांगितलं आहे ना हा नियम आहे, मग पाळायचा कट्टर.
तुम्ही झाला धर्माच्या आडून काही पापं कराल तर त्या पापांवर मी लिहिलेलं आहे, तुमच्या धर्मांच्या विरोधात लिहिलेलं नाही, कुठल्याही धर्माच्या विरोधात नाही, माझ्या खिचगणतीतच नाही धर्म. माणसं मात्र मौलिक मानतो मी, कुठल्याही धर्माच्या असो. आणि मग माणसांवर होणारे अन्याय लिहिलेले आहेत मी, मग धर्माचा आधार घेऊन होणाऱ्या अन्यायांवर लिहिणारच ना मी. ते लिहिलं आहे मी, कुठल्याही धर्माच्या विरोधात वगैरे काहीच लिहिलेलं नाही. खूप लोक आमच्या धर्माच्या आमच्या भावना दुखावल्या. बावळटांनो, ह्या इतक्या काल्पनिक भावना बाळगून जागता वास्तव वेगळे आहे ना, इथले व्यवहार वेगळे आहेत ना. आणि मला माणूस म्हणून किंमत द्याल की नाही? आणि मी कुठं चिडलो आहे तुमच्यावर? मी वैरी नव्हे, मी उलट भल्याचंच काही काम करायला जमते का पाहतो. मगाशी बोलताना मी म्हणालो की 80 नंतर देवळं आणि मशिदी, चर्चेस, दर्गे, विहार यांना फार उठाव आला. हा पद्धतशीर कटाचाच भाग वाटतो मला धंदेवाईक लोकांच्या. भारतातल्या त्या RSS वगैरे संस्थांनी हिंदुत्वाचं डोल वाजवायला सुरुवात केली आणि मुसलमानांचा बागुलबुवा दाखवायला सुरुवात केली. आणि खूप जोरात बाबरी मशीद, ज्यांचा काही संबंध नाही RSS वाल्यांचा, अशा बाबरी मशिदीचं प्रकरण काढलं आणि वाजवायला सुरुवात केली. आणि त्यातनं हिंदू मुस्लिम दुहीची गोष्ट सुरू केली. आणि देवळांचा धंदा आणि मशिदींचा धंदा, चर्चेसचा धंदा, सगळ्या प्रकारच्या मंदिरांचा, जैनांच्या वगैरे वगैरे सगळ्यांचंच एकदम हिंदुत्ववाद्यांनी ना किंवा RSS वाल्यांनी ना एकूण देशालाच घाबरवलं. त्यांना वाटलं मुसलमानांना घाबरवू आपण, पण मुसलमानांचा बागुलबुवा दाखवून त्यांनी हिंदूंनाच घाबरवलं. आणि खरं तर भीतीचं काहीच नव्हतं. सगळे मुसलमान काही देशद्रोही नव्हते आणि सगळेचे सगळे हिंदू काही देशप्रेमी नसतात. मुळात या संघटनाच देशप्रेमी आहेत का यांची तपासणी करा ना. 10 वेळा समजून झालंय. तर हाही एक प्रकारचा, तिथून त्यांनी जो काही पद्धतीचा पकड घेतली आणि त्यातनं दैववाद वाढला, प्रचंड दैववाद वाढला. 80ला चीन आणि भारत एका प्रवासात होते, एका बरोबरीनं होते आर्थिक व्यवस्थेच्या बाबतीत. हा भारत मागं पडला, चीननं धर्म सोडला. चीनचे 90% लोक कुठलाही धर्म मानत नाहीत, देव मानत नाहीत. आणि भारतातले लोक धर्म आणि देव आपल्या ठिकाणी ठेवून आपापल्या कष्टात रमलेले होते. पण या लोकांनी ज्या पद्धतीनं उठाव दिला सगळ्या धर्मांना आणि जातींना, ज्योतिषाला आणि भविष्याला, आणि मारामाऱ्या लावून दिल्या, द्वेष लावून दिले. जैन आणि ब्राह्मण एकत्र आले आणि सगळे बाकीचे वैरी झाले, शीख आणि ते सगळेच. आणि इथून देवळांचा धंदा वाढला, हा दैववादाचा धंदा वाढला. माणसं घाबरट झाली, माणसं घाबरायला लागली देशात. यांनी बरोबर धर्मांची दहशत पसरवली. म्हणजे सांगताना सांगायचं खूप सनातन धर्म आहे आमचा, आणि सनातन म्हणजे किती तेही सांगता येत नाही, फार प्राचीन म्हणजे तेही किती सांगता येत नाही. आणि तरी हिंदू खतरे में म्हणायचं, धोक्यात आहे आणि ते संपणार आहे. तर हा दैववाद आपल्या श्वासात आहे ना. इथं पदोपदी धर्मवाद. आणि 80 नंतर तो जोरात वाढला. बहकले लोक आपले जे शेतकरी वितकरी होते ना, हे साधी एखादी वावर जत्रा करायचे, मसोबा असायचा बांधावर, वर्षांनी एकदा त्याला नैवेद्य दाखवलं झालं. आता खेडोपाडी रात्रंदिवस देवळात बोंबाबोंब चालू असते, कीर्तनं, भजनं, मशिदी भरलेल्या असतात. सगळ्यांना घाबरून टाकले. ते हे राजकारण होतं, आर्थिक, धार्मिक आणि सामाजिक. यातनं दैववाद वाढलाच. आधी होतो आपण दैववादी, पण इतकं नव्हतं. याच देशात मी पण होतो. 80च्या आधीचा काळ मला आठवतो. 80पर्यंत महापुरुषांना पण फार किंमत नव्हती, एवढा बडेजाव नव्हता महापुरुषांचा, आणि त्यांच्यावरनं भांडणं नव्हती. शाहू फुले आंबेडकर म्हणायचं, त्यातलं फुले आंबेडकर सगळीकडे दिसायला लागले. पुतळे, शाहूंचे पुतळे काही सगळीकडे दिसत नाहीत अजून. त्याच्याऐवजी शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांचा पर्याय आला. मग शाहू फुले आंबेडकरांचं ते महापुरुष म्हणून महात्म्य, आम्ही शिवाजी महाराजांना 80पर्यंत आरेतुरे करायचो आपल्या घरातला असल्यासारखं. नंतर तो एक दैववाद आला पुन्हा मोठा, की शिवाजी महाराजांना छत्रपती शिवाजी महाराज म्हणावं लागेल.
कोणी म्हणायला सांगितलं माहिती आहे का तुम्हाला? ज्यांच्या पूर्वजांनी शिवाजी महाराजांना विरोध केला, ज्यांचे पूर्वज शिवाजी महाराजांच्या विरोधात लढले, त्यांची वंशावळ बाटगी ती आत्ता येऊन सांगते आम्ही अमुक जातीचे आहोत आणि शिवाजी महाराज सातबारा आमच्याकडे आहे आणि गावोगावी पुतळे. तर तोही दैववादच आहे. शाहू फुले आंबेडकरांचे पुतळे उभे करणं, त्यांच्या जत्रा भरवणं, उत्सव भरवणं, हे 80 नंतर राडा सुरू झाला या देशात. ते खरात बापून, आसाराम बापून, आमके बापून, तमके बापून, तो कोण कोण बलात्कारी बापून, तो राम रहीम नावाचा ढोंग, भ्रष्टाचाराचं ढोंग, हेही ढोंगच आहे. महापुरुषांच्या जत्रा भरवणं, उत्सव भरवणं आणि दैववादी करणं, त्यांना देव करणं. आपल्या देहात रोमारोमात जो दैववाद भरलेला आहे ना, त्याचं प्रतीक आहे हे. गाडगे महाराज, ते गांधीचे पुतळे आता मागं पडले, पण ते गांधीचे पुतळे दैववादाने बसलेले नव्हते बरं का. तेवढं मात्र मी ठामपणे सांगतो. कारण गांधी खरोखरचा स्वातंत्र्य सेनानी आहे आणि देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं चातुर्यानं आणि करुण्यानं, शांततेनं. हे वेगळ्याच प्रकारचं आहे ते. गांधी अपाट आहे. बुद्धाचं काय करणार? ज्या बुद्धानं देव नाकारला, पुतळे नाकारले, ज्या महावीरानं देव नाकारला, पुतळे नाकारले, ज्या बसवेश्वरानं देव नाकारला, पुतळे नाकारले, ज्या वारकरी संप्रदायानं कर्मकांड नाकारली, तुकोबानं, ज्ञानोबानं देव नाकारले, कर्मकांड नाकारली, त्यांची देवळं. तुकोबा आणि ज्ञानेश्वरी जगातले ग्रेट कवी आहेत, मोठे कवी आहेत. कवींची देवळं बांधून त्यांची भजनं म्हणून त्यांच्या आरत्या ओळून आणि त्यांना नवस बोलतात. हा असला एवढा देव कवी म्हणून त्यांचं कवित्व घेणं, साहित्याची उंची वाढवणं, साहित्यिक तयार करणं, ती शाळा एकही नाही आहे तुकारामाच्या नावानं आणि ज्ञानेश्वराच्या नावानं. आंबेडकरांच्या नावानं बौद्धिक संपदा उभी करणं, माणसं संशोधक ज्ञानी करणं, ते नाही आहे. आंबेडकर हा दैववादाचाच खेळ झाला आहे. संविधान आणखी दैववादी खेळ झाला आहे. आंबेडकरांचे विचार घेणं किंवा शिवाजी महाराजांचे विचार घेणं किंवा फुल्यांचे विचार घेणं, तुम्हाला फुल्यांची शाळा नाही दिसणार. फुल्यांनी काढल्या शाळा, पण त्यांचा जो काही दैववाद आहे, त्यांचं मते जयंत्या पुण्यतिथ्या, भगतसिंगाचे मेळावे, नास्तिकांचे मेळावे होतात आणि त्यात भगतसिंगाला फोटो दाखवतात पूजनीय. भगतसिंग आदर्श हा दैववादच आहे हो. आपल्या दैववादाचं एक आपल्या कुठं पेशींमध्ये बसले ना, ते शोधू आपण. हा दैववाद आहे सगळा. त्या मोदीला डोक्यावर घेणं, काय चाललंय, किती जत्रान खेत्रान, काय 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 काय. मूळ प्रश्न आहेत शेतीचे, आरोग्याचे, शिक्षणाचे, पाण्याचे, विजेचे, रस्त्यांचे. सगळं महागडं झालंय आणि तरी आपण दैववादी आहोत. या धर्मांवर, देवांवर, महापुरुषांवर, इतिहासावर आणि खोट्या इतिहासावर अब्जावधी रुपये पैसे खर्च करायचे. मूळ प्रश्नांना पैसे नाहीत म्हणायचं आणि असल्या निरर्थक कर्मकांडांना, देवधर्मांना या देशाचा किती अमाप पैसा चालला आहे. आणि तो तर ढोंगीच आहे. त्याला संविधानानं बंदी आहे त्या मोदीला, हे करायचं नाही म्हणून. तो संविधान थया नाचतोय संविधानावर. अतिरिक्त दैववाद आहे, ज्यानं या देशाचं नुकसान केलं आणि निघाला होता विज्ञानाकडे देश. 47 ते 75 हा विज्ञानाचा प्रवास आहे. इथं वैज्ञानिक प्रगती खूप झाली, शेतीची झाली, दुधाच्या क्रांतीची झाली, उद्योगधंद्यांची झाली. हळूहळू आपण प्रगती गाठत होतो. 80 साली आपण आणि चीन एका परिस्थितीत होतो. 80ला या धर्मवादी दैववादी लोकांनी, जातवादी लोकांनी पकड घेतली आणि सुरू झालं. आधी पण धर्मभोगळे होतेच लोक, पण ते खरोखर निर्मळ होते. नंतर ते जे काही कट्टर झाले ना, आमचा धर्म, आमचा देव, आमची देवळं, गावोगावी देवळांचा पसारा वाटला. माझ्या खेड्यात एक बारकसं सुंदर असं भैरवनाथचं देऊळ होतं. ह्या परिसर पुढारी त्यांना देणगे लायला लागले. पुढाऱ्यांच्या लक्षात आलं इथं गर्दी होते. गर्दी जमवायची व्यवस्था दैववादी लोकांनी केली, या RSS पद्धतीच्या लोकांनी केली आणि याचा फायदा पुढारी घ्यायला लागले. तिथं जायचे, देणगे द्यायच्या,
देवळं बांधायची, गणेशोत्सव मंडळांना देणग्या, गणेशोत्सव मंडळ आणि हे जे काही उत्सव होतात ना, हे पुढाऱ्यांच्या अनैतिक पैशात होतात, अनाचाराच्या पैशात होतात. ते चालू आहे आपलं. लाज नाही वाटत एवढा पैसा खर्च होतो. गणेशोत्सव करायचे मोठमोठ्या रस्त्यांवर, ते मोहरम साजरं करायचं मोठमोठ्या रस्त्यांवर. देव मानता, कॉपरेट ठेवा, नमस्कार करा ना. त्याचे उत्सव करायचे, पोरं नादी लावायची, फिरतायत मजा करत पोरं, व्यसनं करत, लैंगिक लफडी करत, सोय नवरात्र आपलं नाही आलं. बोलवाय ना खरं जरा, कुठं वाटवळ झालं काय? पोरांच्या शिक्षणासाठी खर्च आहे. गरिबांची पोरं मदत मागत हिंडत राहतात शिक्षणासाठी. अर्थात ही थोड्या वेळानं वयात आली की चालली डिंग दांडिया खेळायला आणि गणपतीत नाचायला. हा दैववाद आहे, अतिरिक्त घाणेरडा आणि नुकसानदायक दैववाद आहे. असं सगळ्या ठिकाणी झालंय, तुमच्या घरांमध्ये झाले. तुमच्या घरांमध्ये 80 नंतरचे उत्सव किती वाढले धार्मिक, आणि धार्मिक कर्मकांड किती वाढलीत. आणि कुठल्या तरी बुवा बाबाच्या आणि हे महाराज आणि ते महाराज आणि मी त्यांची भक्त आहे, मी त्यांची भक्त आहे. कशाला भक्त आहे? तुझा प्रामाणिकपणा असेल, तुझं जगणं असेल, तुझे कष्ट असतील, तुझा निर्मळपणा असेल ना, तर कुठलंच लागत नाही भक्त. असे देव आणि बुवा आणि समर्थन अमुक आणि तमुक स्वामी बिमी महाराज. ते पुण्यात शंकर महाराज म्हणून आहे. मी जायचो तिथं, बायकोन मी फिरायला जायचो, तर तिथं ते सिगारेट महाराजांना ते पत्र्याचं होतं साधं. कसलं संस्थानं झाली साईबाबा, कसली संस्थानं झाली, प्रचंड संस्थानं झाली. आर्थिक शनी शिंगणापूर कुणी विचारत नव्हतं 1997 पर्यंत, कुणी नाही. काय झालंय तिथं आवाड हवे. आणि असं देशभर कोण पैसे खातं यायचं आणि कशासाठी हे हवं आहे? कणाकणात देव भरलाय आणि कणाकणात देव भरलाय. कणाकणात देव भरलाय तर कशाला लागतात ते तुम्हाला बुवे बाबा, देवळं, मशिदी, चर्चेस? अरे यार, कोण पैसे खातं याचं? सरकारचा धंदा आहे हा, धर्म आणि देव. सरकारला परवानगी नाही संविधानानुसार धर्म आणि देवाचे धंदे करायचे. कुठल्याही देवस्थानाला आणि कुठल्याही ठिकाणी पैसे पुरवायचे नाहीत, खर्च करायचे नाहीत, हे संविधानाचं बंधन आहे. आणि मग हे पुढारी तुमच्यातलेच आहेत ना. तुम्ही समाज म्हणून इतके दैववादी झालात, पुढाऱ्यांनी तुम्हाला दैववादाकडे नेलं. पुढारी, व्यापारी आणि धर्मवादी लोक, हिंदुत्ववादी लोकांनी हा देश ढकलला धर्माकडं. मुसलमान 80 पर्यंत मुसलमान तुम्हाला कधीही टोप्या आणि त्या लांड्या चड्ड्या, कसले ते पायजामेन, सजरेन, पठाणी ड्रेस असे दिसायचे नाहीत. त्या टोप्या नव्हत्या. माणसं जशी राम राम असं करून जागायची. यांना बाबरी मशिदीच्या नावानं RSSला सत्ता हवी होती आणि सत्तेत जायचं होतं आणि पैसा लुटायचा होता. त्यांनी राम मंदिराचं ते लावून दिलं आणि देशात एवढी भांडणं आणि मुसलमानांच्या विरोधात एवढं आक्रमक आजही चालू आहे ना. मुसलमानाला घर नाही देणं, मुसलमान बातमी आली रे मुसलमान की बडा बजाव. खरात कुठल्या तरी दुसऱ्या जातीचा आहे म्हणून बडवतायत TV वाले जोरात, रोज अगदी मुख्यमंत्र्यापासून. हेच कुठला बामणाचं असताना नसतं वाजवलं एवढं, आणि येऊन गेली मध्ये बामणं तशी. असे व्यवहार करणारे आणि ज्योतिष अंगत बसलेत, घाटावर ब्राह्मण बसलेत. त्र्यंबकला मारामाऱ्या होतात, अब्जावधीच्या संपत्त्या आहेत. आणि असे कित्येक ठिकाणं. खरं तर ही देवळं मोकळी केली पाहिजेत. ते पैसे घेतात देवळांचे आणि मग ते देवळात VIP दर्शन आणि रांगा लावा. आम्ही लावतो, तुम्ही हटा. वारकऱ्यांनी सांगितलं, वारकरी संप्रदायानं, चक्रधरानं, महावीरानं, कबीरानं सगळ्यांनी सांगितलं, मी आणि माझा देव यांच्यामध्ये मध्यस्थ नको कोणी. मध्यस्थ कशाला लागतं? तुम्ही कोण आहात? चमचे? यांना हकललं पाहिजे आधी. मी आणि माझा देव मला येईल त्या भाषेत बोलतो. अरबीतच बोलावं लागेल, ते संस्कृतमध्येच बोलावं लागेल. देवानं सगळ्या जगातल्या भाषा तयार केलं ना, देवानंच केलं ना. मग आम्हाला ज्या भाषा येतात त्याच्यात बोलू, शिव्यांसह बोलू वाटल्यास. मधुरभक्ती नावाचा प्रकार आहेच आहे. सगळ्यात दैववाद आहे आणि घराघरात दैववाद. देवघरन, मग ते कसल्या खुणान, मग ते माळान, फोटोन,
ते तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज. ज्ञानेश्वराची भूमिका ते शाहू मोडकानं केली. ते बिचारं डुक्कर गाया नीट पाचवायचं. ख्रिश्चन होतं ते शाहू. आता प्रत्येक आपल्या शाहू मोडक प्रत्येक देवळात बसलेलं दिसतं ज्ञानेश्वराच्या अवतारात. त्या ज्ञानेश्वराचा विचार घ्यायचे नाही, ज्ञानेश्वराचे कवित्व घ्यायचं नाही, ज्ञानेश्वराचं साहित्य उत्तुंग पातळीवर न्यायचं नाही. तुकोबाचं खूपच बहुजनांचं लेखक. तुकोबाची कविता घ्यायची नाही, तुकोबाचं साहित्य घ्यायचं नाही, तुकोबाचा विचार नाही घ्यायचा. देवळं बांधायची गावोगावी. आपण सगळे दैववादी तिकडं नेऊन ठेवलं, सगळं घाण करून टाकले, आपल्या पिढ्यांच्या बरबाद्या करत बसलो. 80 नंतर 3-4 पिढ्या तरी जन्माला आल्या असतील ना हो. पोरं जन्माला घालायचे काय आपण थांबतोय का? आणि सारखं त्यांच्यावर लादायचं. आणि त्याचं एक उत्सवी स्वरूप ते DJ बजाव. उत्सव नाही चालतं. भोंगे बजाव, DJ बजाव, नाचो, यात्रा, गणपती बुडवायला 4-4 दिवस पोरं झिंगलेली. पिढ्याच्या पिढ्या बरबाद करतोय दैववाद. शाळांमध्ये दैववाद, शाळांमध्ये देवाच्या धर्माच्या प्रार्थना काय संबंध आहे? आणि सारखी कर्मकांड. शाळा आपल्या सगळ्या ज्या ज्या धर्माच्या शाळा ते सगळे धार्मिक उत्सव. बंदी असली पाहिजे खरं तर 18व्या वर्षापर्यंत पोरांना घरात सुद्धा आणि बाहेर सार्वजनिक आयुष्यात सुद्धा कुठल्याही धर्माच्या नादी नाही लावायचं, जातीच्या देवाच्या नादी नाही लावायचं. बुळगे करून टाकली आपल्या पिढ्याच्या पिढ्या. आणि त्यात पराक्रम मानतात. पराक्रम कशात आहे? दुसऱ्या धर्माचे लोक नीचेत, त्यांना ठासू, त्यांना मारू. या देशात राहायचं असेल तर अरे तुमच्या नाही बापाच्या मालकीचा देश, ही पृथ्वी तुमच्या बापाची नाही. आणि मग आमचे लोक लढले, सगळेच लोक लढले. तुम्हाला ते हवंय, इथं राहायचं नाही, आमच्या भूमीत. तुमची भूमी टोणग्यानो किती जन्माला आलाय तुम्ही? काय अमरपट्टा आणलाय का तुम्ही? आमची भूमी. भूमी सगळी फुकटची आहे, तुमची बिमची नव्हे. आम्ही ती कुठले भ्रष्ट पापी. दैववादाच्या नावाखाली झाकून पाकून भ्रष्टाचार चालतात त्यांचे. त्या मंत्र्यांना सुद्धा टिळे लावायची परवानगी नाही. त्या एकनाथ शिंदेला विचारा, ते घर आहे का शाळा आहे तुझी? व्यक्ती स्वातंत्र्य आहे. तिकडं घरी खरड्यात का कुठं साताऱ्यात घर आहे तिकडं. तुला काय तिकडं करायचंय ते कर. शाली काय फिरतात आणि आमचं हिंदुत्व वगैरे. माहितीये का हिंदू या शब्दाचा अर्थ माहितीये नेमका? 10 आयटम सांगा असं म्हणालो मी. हिंदुत्व म्हणजे काय ते सांगा म्हणालो मी. आणि उघडपणे बोलत हिंडतात हे सगळे नीच. संविधान तुडवतात पायी. लाजा बाळगा तुम्ही संविधान तुडवताय. एकदाही वाचलेलं नसतं, यांच्या थोबाडावर कळतं यांनी संविधान वाचलेलं नाही. बेवडे कुठले? रंडीबाज हे शिकवणार. हे अतिरिक्त दैववाद उखडून टाका. काय देवबिव मानायचं? खरं तर माझी परवानगीच नाही, मला नाहीच. काय त्याच्यावर काही नाही, नसतो देव. धर्म, देव, जाती या काल्पनिक गोष्टी आहेत, खोट्या आहेत आणि त्यानं माणसांचं अतिरिक्त वाटोळ केलं. पण देशाचं आर्थिक, राजनैतिक आणि सामाजिक नुकसान झालं आहे आपल्या. तर हा जो रोमारोमात भरलेला दैववाद आहे ना, हा उकडून फेकला पाहिजे. त्यातनं साहसी पोरं, त्यातनं वैज्ञानिक पोरं, त्यातनं कर्तबगार पोरं, त्यातनं खरी पोरं परीक्षातही खोटं लिहितात, कॉप्या करतात. अरे देवावर विश्वास आहे ना, कशाला कॉप्या करतात? देव येईल ना पेपर द्यायला. कॉप्यांचे राडे, पेपर फुटीचे राडे, त्याच्यावर लक्ष द्या ना हो. मूळ प्रश्न वेगळे आहेत ना. अतिशय राजकीय भाग म्हणून पेपर फुट्या होत आहेत. बहुजनांची पोरं शिकू नयेत म्हणून मुद्दाम पेपर फुट्या केल्या जात आहेत देशात. किती उदाहरणं सांगावीत ना. तुम्ही तपासून घ्या, तुमच्या भोवती पण खूप उदाहरणं आहेत, खूप उदाहरणं. हे जो दैववाद आहे ना, माझी देव मानायला पण हरकत नाही, धर्म मानायला पण, तात्पुरती बरं का, तडजोड म्हणून. पण त्याचा जो बडेजाव करून ठेवला सगळीकडं, प्रत्येक श्वासात, प्रत्येक क्षणात आपल्याला दैववाद भरलाय. आपल्या संसदेत दैववाद, आपल्या समाजात दैववाद, आपल्या घरात दैववाद, आपल्या मेंदूत दैववाद. सगळीकडनं 80 नंतर दैववादानं पछाडून टाकले आपल्याला. आणि त्यातनं प्रगतीच होत नाही आहे. भ्रष्टाचार चालू आहे, त्याच्याकडे लक्ष नाही. आपण बसलोय देवधर्म करत आणि घाबरलोय, आपल्याला घाबरवलंय. माणसांमध्ये या धर्मांनी फूट पाडली आणि एकमेकांबद्दल अविश्वास निर्माण केला. आणि नुसतं एकमेकांमध्ये हिंदू आणि मुसलमानांची भांडणं चालू असतील तर हिंदू मुसलमान एकमेकांना घाबरू नये तसं नव्हे.
हिंदूला स्वतःला घाबरायला लागलेत. कुणाचाच कुणावर विश्वास नाही. ते जातींची भानगडी, पंथांच्या भानगडी, विचारांच्या भानगडी, हे डावे आहेत, हे उजवे आहेत, हे पुरोगामी आहेत, हे प्रतिगामी आहेत, राडा उडून दिलाय सगळा. आणि सोशल मीडियावर तर ते प्रतिगामी नावाचे जे आले, पुरोगामी नावाचे शिव्या घालत राडा आहे. निव्वळ भारतीय कोणीच नाही, गायब आहेत सगळे भारतीय माणसं एकमेकांशी भांडतात. वेगवेगळी कारणं आहेत, एकमेकांवर विश्वास नाही, घरात पण नाही, नवरा बायकोचा नाही, मुलं आईबापांचा नाही. एवढा अतिरिक्त दैववाद झाल्याने एवढे बुळगे झालोय आपण, आणि एवढे भेदरट झालोय, एवढे अनिश्चित झालोय. आपल्याला अनिश्चित केलंय. ठामपणे उभं राहणं, ठामपणे संघर्ष करणं, ठामपणे परिस्थितीशी लढणं हे गेलंय आपल्यातलं. हे बंद करावं लागेल सगळं. तुम्ही एकदा शोध घ्या आतल्यात मला काय म्हणायचं. मी काही कोणावर चिडले बिडलेलं नाही बरं का, कोणाचे खून बिन करायला नाही. मी करुणा आणि अहिंसावालाच माणूस आहे, समता बंधुता यावालाच माणूस आहे. माणसं सगळी सुखी जगली पाहिजेत याच विचाराचा माणूस आहे, आणि त्याच्यासाठी आयुष्य खपवलेलं माणूस आहे. मी खूप संघटनांमध्ये कामं केली, मी राजकारणातही कामं केली, मी पत्रकार म्हणून कामं केली, मी मास्तर म्हणून कामं केली, खूप कामं केली. आणि यातनं काही ना काही चांगलं घडावं म्हणून आताही अक्षरमानव नावाची संघटना चालवतो. राग न धरून नाही चालवत. मला वाटत राहतं लोकांचं उत्थान झालं पाहिजे, लोक शांत आणि सुखी झाले पाहिजेत. आनंद जगण्यात आहे. 2 वेळचं जेवण, श्वास चांगले, पाणी चांगलं आणि चांगली माणसं भोवती. आनंदी माणसं, आनंदी गप्पा, आनंदी संवाद, थोडं ज्ञान, समजूतदारपणा, एवढंच जगणं आहे. त्यासाठी धडपडतो म्हणून असं तगमगून बोलायचं. वाईट वाटू देऊ नका, कुणावर राग नाही, सगळ्यांना समजुतीनं बरोबर घेऊन घ्यायचं. पण कुठं चुकलंय तेही थेटपणे सांगायचं. धन्यवाद.